बाबा पजू काका हा? काऊन असं शांत असतं काय मंगाण नावच्या एकही नाही बोलून राहिलास. अरे का बोलू मी माझ्या इकडे रागामध्ये आहो का कर. काऊन का झाला तर का अरे तर माझ्या सगळ्या सासऱ्यानं माया मंग मोठी भानगड आणलं का करतेस. मीच फोन लावलो त्याला का मला आठवण आली तर घरापर्यंत गावापर्यंत येतो म्हणून. हो आता त्याचा म्हणवा का या आम्ही घरीच राहता. अरे बाबा अर्ध्या रस्त्यावरी गेलो ना मला डबल फोन आला त्याचा का आता येऊनच राहिल्या तर 2 किलो मटण घेऊन याल आणि जसा घरी नाही या तसं तुमच्या मटणचं पैसे मी देतो. आता मी खुश झालो. अरे गेलो बाबा गावाला चांगली मटण गिटण शिजली का आणि मस्त जेवण खावण केलो ना मग आपल्या घराला येवासाठी निघालो मी. अरे गाडी सुरू केलो तरी त्यांना माझं नाही का ते मटणचं पैसे नाही दिलं. सांग आता आता मी सगळ्याच्या बाई मला थोडीशी शरमच लागली तोंडावर मागावलं लागते पण त्याचा काम नव्हता का देवाचा. मग काय शेवटी पैसा नाही दिला मी माझ्या घराला आलो. बस 2 दिवस झालं तरी त्याचा मला अजून फोन नाही आला का मी तुमचं पैसे देणार आहो का काय म्हणून सदारी. असा सगळ्या सासऱ्यानं सगळ्या जवाची अशी फसवणूक करावं का म्हणतो मी. नाही काका अरे बाबा लोकांचं जवाय आपल्या सासऱ्याच्या डोक्यावर बसून गावभर हिंडतेत पण आम्ही कधीच असा केला नाही तरी असा फसवलं मला. जाऊ दे काका सासराची अशी बदनामी नाही करावा. काचा सासरा हो काचा सासरा हो. अरे मी आता घरी गेल्यावर तुझ्या काकीला घराचा बाहेर खेदाडतो. तुका बयास का काय आहेस का कायच्या तुला पाया फाटलं चपल्याची कसम काकून का केलं म्हणतेस. काकी त्याची पोरगी हो ना मग तर. होतं का झाला हा. काय काका तुला आता सांगतो मा काकूला अजिबात हात नाही लावायचा नाही मग सांगलं नाही म्हणशील.